वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube चॅनेलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनेल सबस्क्राइब करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. सोनेवाडी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ. एकाच रात्री 3 ठिकाणी चोऱ्या. कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी परिसरात शुक्रवारी मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालत 3 वेगवेगळ्या ठिकाणी चोरीच्या घटना घडवून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. या घटनांमध्ये रोख रक्कम, सोन्याचे दागिने आणि चांदीचा ऐवज लंपास करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी प्रथम हिराबाई भास्कर माकोने यांच्या वस्तीवर धाड टाकून त्यांच्या गळ्यातील अर्धा तोळ्याचे डोरले हिसकावून नेले. त्यानंतर अर्जुन विठ्ठल जावळे यांच्या वस्तीवर प्रवेश करून पाहुण्यांची पर्स चोरून नेली. या पर्समध्ये सुमारे 1500 रुपये रोख रक्कम व अर्धा ग्रॅम सोन्याचा दागिना होता. तिसऱ्या घटनेत गोरक्षनाथ रोड परिसरातील अण्णासाहेब आमलूक जावळे यांच्या वस्तीवर 4 चोरट्यांनी धाड टाकली. त्यावेळी सौ सविता जावळे या घराबाहेर पोर्चमध्ये झोपलेल्या होत्या. चोरट्यांच्या हातात कुऱ्हाडी असल्याने त्यांनी त्यांना धाक दाखवत वेठीस धरले आणि घरात प्रवेश करून सुमारे 2 तोळे सोने व अर्धा किलो चांदीचा ऐवज चोरून नेला. यावेळी चोरट्यांनी त्यांच्या पायातील जोडवे काढण्याचाही प्रयत्न केला, तसेच कानातील दागिने हिसकावले. मात्र काही नकली असल्याचे लक्षात आल्याने ते तेथेच टाकून दिले. घटनेची माहिती मिळताच कोपरना तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी, पोलीस कॉन्स्टेबल अनीस शेख घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने पाहणी करून शिर्डी विभागाचे पोलीस उपाधीक्षक अमोल भारती यांना माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उपाधीक्षक भारती यांनीही घटनास्थळी भेट दिली. तसेच न्यायवैद्यक आणि तांत्रिक तज्ज्ञांचे पथक घटनास्थळी दाखल होऊन तपास सुरू केला. विशेष म्हणजे गेल्या आठवड्यातही विठ्ठल गंगाधर जावळे यांच्या वस्तीवर अशाच प्रकारची चोरी झाली होती. त्यामध्ये 1.5 तोळे सोने चोरट्यांनी लंपास केले होते. दरम्यान सोनेवाडी येथे आखाडी उत्सव सुरू असताना या चोरीची माहिती मिळाल्यानंतर ग्रामस्थांनी पोलिसांना कळविले. परिसरातील वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी तपासाचे चक्रे वेगाने फिरविली आहेत, असे आवाहन पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी केले आहे. वेद बातमीसाठी लक्ष्मण जावळे, कोपरगाव. गेल्या 8 दिवसापासून सोनेवाडी परिसरामध्ये चोऱ्यांचा खूप मोठा धुमाकूळ चालू आहे. गेल्या 8 दिवसापूर्वी विठ्ठल गंगाधर जावळे यांच्या वस्तीवर ही चोरी झाली. तसेच काल सोनेवाडी गावामध्ये वस्त्यावर 3 चोऱ्या झाल्या. नवचारीला माकुने पाहुणे म्हणून आहेत, त्यांची इथं ही चोरी झाली. त्यानंतर आमच्या सोनेवाडीचे अण्णासाहेब आमलूक जावळे त्यांच्या इथं ही चोरी झाली व त्यांची इथं चोरी करून चोर बाप्पू जावळे यांच्या वस्तीवर जाऊन त्यांनी तिथं ही चोरी केली. आणि आमच्यावाली सर्व सोनेवाडी नागरिकांच्या वतीनं विनंती आहे पोलीस प्रशासनाला, आपण ह्या चोरांचा कुऱ्हाडीचा धाक दाखवून ते या ठिकाणी चोऱ्या करत आहे. काल अक्षरशः आमच्या एका महिलाला कुऱ्हाडीचा धाक दाखवून तिच्याकडून मोठ्या प्रमाणात सोन्याचा ऐवज त्यांनी या ठिकाणी कुऱ्हाडीच्या जोरावर लंपास केलेला आहे. आमची पोलीस प्रशासनाला एवढीच विनंती आहे की आपण ह्या कुऱ्हाड गँगचा लवकरात लवकर बंदोबस्त करून आमच्या सोनेवाडी गावाला ह्या कुऱ्हाड गँगपासून भयमुक्त करावं. रात्री कसं घडलं? मी झोपलेले होते इथं बाजावर पोर्चमध्ये आणि ते आले, त्यांचे पाय वाजले इथं या खडीवर. मला लगेच जाग आली. मी लगेच उठून बसले बाजावर. तर ते लगेच 2 जण माझ्या उशाला मला कुऱ्हाडी दाखवायला लागले. तुला उभं कापून टाकू म्हणे, जरा आरडली. 2 मध्ये गेले घरामध्ये. दोघांनी चोरी करून आले. बाहेर इथं माझ्या पायातले जोडे वडीत होते, पण ते निघालं त्यांना. माझ्या पुडकं कापले कात्रीनं, मुरणी काढली आणि त्या फक्त या रिंगा त्यांना दिसल्या नाही. मग सगळे 2 तोळे सोनं, 5 भार चांदी चोरीला गेली. काल सोनेवाडी परिसरात जवळपास 2-3 ठिकाणी चोऱ्या झाल्या. याबद्दल आपण पोलीस स्टेशनला कळवलं का?
मला रात्री 3:21 किशोर भाऊ जावळे यांचा फोन आला का अण्णासाहेब आमलूक जावळे यांच्या वस्तीवर जबरी चोरी झालेली असून 4 चोरट्यांनी तिथं चोरी केलेली आहे आणि अजून दुसरीकडे विठ्ठल काशीनाथ जावळे यांच्या वस्तीवर सुद्धा चोरी झाली, परंतु तिथं वेळीच लोक जागे झाले आणि तिथून दामटून लावले. तरी एका पाहुणीची, त्यांच्याकडे आलेली एक पाहुणी महिला, तिचेवाली पर्स नेली. त्या पर्समध्ये 5,000 रुपये रोख रक्कम होती. आणि यांचं जे अण्णा अमलूक जावळे यांच्या जे घरी जी चोरी झाली, यांचा काय आयोजन होता, काय चोरीला गेला? त्यांचं प्राथमिक माहिती अशी आहे की त्या महिलांनी सांगितलं का 2 तोळ्याचे सोनं गेलं आणि 5 भार चांदी, असा 3 लाखापेक्षा जास्त 4 लाखापेक्षा जास्त रकमेचा ऐवज चोरीला गेलेला आहे. आता पोलीस स्टेशनची काय भूमिका राहील यानंतर? आता मी माननीय PI कोळी साहेब यांच्याशी फोनवर बोललो, तर कोळी साहेबांनी सर्व माहिती घेतली आणि सर्व वर्णन माहिती, चोरांच्याबद्दल हालचाल आणि चोर कसे होते, त्यांचे कपडे कसे होते, राहणीमान कसं दिसलं, याच्याबद्दल माहिती घेतली. आणि साहेबांनी सांगितलं की मी ताबडतोब तिथं येतो. तरी रात्रीची गस्त आम्ही वाढवलेली आहे आणि तिकडची चोर इकडं येऊ राहिली. आम्ही ब्राह्मणगाव आणि देरडा फाटा या भागात गस्त वाढवल्यामुळं ते इकडं आले. आता सोनेवाडी हद्दीत प्रवेश करून चोऱ्या करायला लागले.